देशामध्ये आणि राज्यामध्ये PM EGP कार्यक्रम आहे, आणखी CM EGP कार्यक्रम आहे। या दोन्ही कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्या देशामध्ये असणारी ज्ञात अज्ञात जी बेरोजगारी आहे ती बेरोजगारी दूर करण्यासाठी एक अत्यंत दूरगामी अशा पद्धतीचा कार्यक्रम केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेला आहे। या कार्यक्रमाच्या अंतर्गतच राज्य सरकारच्या माध्यमातून CM EGPचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये आपल्या शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण एक खूप मोठ्या पद्धतीने मोहीम काढली होती आणि त्या मोहिमेअंतर्गत आपण लाभार्थ्यांच्याबरोबर संवाद साधला होता। आणखीन बँकांच्या बरोबर त्या बाबतीत वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न करून जवळजवळ 100 आपले लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थ्यांना फूड ट्रक्स असतील, व्हेकल्स असतील आणि वेगवेगळ्या असणाऱ्या गाड्यांच्या रूपानं रोजगार निर्मितीचे एक साधन असेल ते साधन आपण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये 100 गाड्यांचे प्रस्ताव आपली बँकांच्याकडनं मान्यता त्यांना मिळालेली आहे आणि CM EGPच्या कार्यक्रमाअंतर्गत त्या सर्व असणाऱ्या लाभार्थ्यांना 35% सबसिडी आपल्या ह्या प्रोग्राम अंतर्गत मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी निर्णय घेतला GSTमध्ये सूट देण्याचा, त्यामुळं प्रत्येक गाडीच्या पाठीमागं प्रत्येक लाभार्थ्याला 35% सबसिडीबरोबरच ही GSTची सूटसुद्धा त्यांना उपलब्ध आहे, जी जवळजवळ प्रत्येक गाडी पाठीमागं 60 ते 70 हजार ते 1 लाखापर्यंत आहे। त्यामुळं एक जर गाडी ॲव्हरेज आपली 8 लाखाची असेल तर GSTची सबसिडी 50,000, 7.5 आणि त्याच्यावरती 2.5 ते 3 लाख रुपये तुम्हाला CM EGPची सबसिडी, अशा पद्धतीनं ती गाडी अत्यंत कमी दरात त्याला मिळते आणि हा खऱ्या अर्थानं आपल्या असणाऱ्या ह्या प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या प्रयत्नांचा संयुक्तिक यश आहे। मी सचिन गांधी आणि आमचे असणारे सर्व इतर शिवाजीराव देशमुख रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सहकार्यांचे मी इथं आभार मानतो की त्यांनी या संदर्भातले खूप प्रयत्न केले आणि हा असणारा आपला ही मोहीम जी आहे ती यशस्वी केली।